आपण बनवतोय खीर, शेवयांची खीर. त्यासाठी आपल्याला पहिले लागणार आहे हे काय म्हणतात तूप. एक वेगळं चॅनल खोलू का रेसिपीचं, म्हणजे एक्झिस्टिंग चॅनल आहे माझं, तेच घेऊन होते. हे दुसरं बनवून काय करू डोक्यावर ठेवू. मग नंतर ते असं जे तूप आहे आपलं ते भाजलं, ते थोडंसं गरम झालं ना का त्याच्यामध्ये हे टाकायचं शेवया. ओके, मग शेवया टाकल्यानंतर मग आपल्याला टाकायचंय ते मी तुम्हाला पुढे सांगतो. आता कशाला सांगू, काजू टाकायचा, मग बदाम टाकायचा. असे डायरेक्ट नका टाकू, मग मी शेवया घालेन. असे बदाम घ्या, एक खा आणि 2-4 टाक. त्याच्यामध्ये झुरळ वगैरे असले तर असे बाजूला टाकायचे, जर असले तर. सो आपण जे शेवया त्याच्यामध्ये टाकूया. फॅन चालू करणं विसरू नका. माझ्या कुकिंग रेसिपीवर कोणीही विश्वास ठेवू नये, आणि जर ठेवायचं असेल तर तुमच्या रिस्कवर ठेवू शकतात. माझ्यावर मी काय पण सांगतो नाही. सो 1 कप दूध बस होईल. माझ्या शेवया जळाल्या वाटतं, गरम झालं, त्यामुळे दुसरा चमचा. आता हा जो चहा द्यायचा, अरे त्याच्यामध्ये दूध टाकल्यावर बस झालं ना, ते हळूहळू टाकायचं असतं. एवढ्या तुकडे तरी कोणी बघितलंच होतं. गॅस मी करते, एवढ्या तुकडे डायरेक्ट कसा गेले पाहिजे. एवढीच केली कोणा मला पुरण. हा नाही असं वाटतंय, अरे वरणाची चम्मच का काय. हा मला वाटलं वरणाचा चम्मच मी खिरीत टाकला. कारण की अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नॉन एक्झिस्टिंग कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मेन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जे की आपल्या बायोमध्ये